त्याला आपल्या मागे फरक व्हायला लागला. पण तिथे कसं आहे, त्याच्यावर हाही यंत्रणा, त्याच्यावर हाही संघटना, मग ती मीडिया हँडल करणं, मग ते मोठा स्टेज डेकोरम देणं, मीडियाला प्रॉपर बातमी देणं चालतच नाही. पब्लिक मॉक क्राऊड, तो म्हणला आंदोलन करायचं नाही. मी दुसऱ्या दिवशी जाहीर केलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी GR फाडावा, होळी करावी, रस्त्यावर उतरावं, निवेदन द्यावी. म्हणलं होतं ना काय करायचं नाही म्हणून. माझ्या उपस्थितीत म्हणला ना आंदोलन थांबवा, स्टेजवरच होतो ना मी, पण आंदोलन थांबवा. बरं, हा मुख्यमंत्र्यांना, दोन उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेलाय, घेऊन कुणाला गेलाय? स्वतः आणि स्वतःचा पुतणी आणि स्वतःचा पोरगा, 3 जण. हे 3 जण आणि ते 3 जण, आणि सभेत सांगतोय ते 3 जण होते, आम्ही 3 जण होतो. लय मला खटकलं होतं ते वाक्य, पण आता जाऊ दे म्हणलं. आपल्याला सॉफ्ट कॉर्नर फक्त मला असा अंदाज आहे, सॉफ्ट कॉर्नर आपल्याला राहू शकते देवेंद्र फडणवीस, तुझ्या मुंडे आणि बावनकुळे. व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात काय सांगाल? दुपारपासून समाज माध्यमांवर तुमचा एक व्हिडिओ फिरतोय, काय नेमकं सत्य आहे त्या व्हिडिओ मागचं? बघा, हा व्हिडिओ मुळात डब केलेला आहे. हा व्हिडिओ कट पेस्ट केलेला आहे. सलग व्हिडिओ असता तर सलग भूमिका लक्ष्मण हाकेंनी मांडली असती. मुळात ओबीसीमध्ये फूट पाडणं, लक्ष्मण हाकेला डॅमेज करणं, हे प्रयत्न गेल्या 2 वर्षापासून चालू आहेत. पण लक्ष्मण हाके कुणाच्याही बापाला भीत नाही, घाबरत नाही. ओबीसींच्या प्रश्नावर तो भांडतोय, लढतोय. लक्ष्मण हाकेला अडवायचं कसं? कधी गाड्या फोडल्या जातात, कधी सभेमध्ये माणसं घुसतात, कधी महिलांना अंगावर सोडलं जातं, कधी दारू पिल्याचे आरोप केले जातात. अरे लक्ष्मण हाके असल्या चिल्लर चाळ्यांना घाबरणारा लक्ष्मण हाके नाही. लक्ष्मण हाकेला बोलायचं असेल ना, बेधडक लक्ष्मण हाके चॅनलवर, मीडियासमोर, जाहीर सभामधून बोलतोय. अरे असल्या चिल्लर चाळ्यांची आवश्यकता नाही. तुम्ही ओबीसीमध्ये फूट पाडायच्या भानगडीत पडू नका. ओबीसी बांधव सक्षम आहे, ओबीसी बांधव सुज्ञ आहे, आणि आमची एकी इथून पुढच्या कालावधीमध्ये जेवढे तुम्ही आमच्यावर अटॅक कराल तेवढ्या 10 पट प्रमाणात आम्ही ओबीसी एकवटणार आहोत, एकत्र येणार आहोत. आणि तुम्हाला आमच्या आरक्षणात, आमच्या अनाथ माती जी कालवत आहे त्यांना आम्ही जाब विचारणार आहोत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तुमचा निशाणा छगन भुजबळांवर होता असा आरोप होते. नेमकं खरं तुमचा निशाणा छगन भुजबळांवर होता? बघा, भुजबळ साहेब माझे नेते आहेत, गुरु आहेत. भुजबळ साहेबांना बघतच आम्ही या चळवळीत उतरलोय. आम्हाला बोलायचंच असेल भुजबळ साहेबांना तर 4 भिंतीच्या आत आम्ही काही बोलू शकतो. आम्ही सार्वजनिक ठिकाणी काय बोलायचं, लाखाच्या सभेत काय बोलायचं आम्हाला कळतं चांगलं. त्यामुळं मला बोलायचं असेल तर मी साहेबांना बोलेन ना. मला जाहीर भूमिका घ्यायची असेल तर जाहीर भूमिका घेईन. पण जे माझे नेते आहेत, जे सत्तेमध्ये राहून जर ओबीसीबद्दल काही भूमिका घेत असतील तर त्यांना बोलायचा प्रश्न येतो कुठं? मुळात हा व्हिडिओ जर सलग दाखवला असता, सलग काय त्याच्यातून काय पॉईंट मिळाला असता किंवा काय टीका केल्याचं जर सिद्ध झालं असतं तर मी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली असती ना. पण मला वाटतं हा ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. ओबीसींच्या नेत्यामध्ये एकमेकाच्या मनामध्ये कलुषित भावना निर्माण करण्याचा या व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या मागच्या लोकांचा उद्देश आहे. नेमका आत्ताच हा व्हिडिओ जवळपास 6 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ तुम्ही म्हणताय. आता व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं नेमकं कारण काय वाटतं? हे बघा, लोकांच्या मनात कधी काय येईल आणि काय करतील, हे जे काही बेकायदा GR काढलेले त्या GRच्या विरोधामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये रान उठवतोय, हे या लोकांना सहन होत नाही. म्हणून ही लोक रोज काही ना काही करायचा प्रयत्न करतात. आजची वेळ सोडा, 2-3 दिवसापूर्वीच पुण्यामध्ये श्रमिक पत्रकार संघाच्या प्रिमायसेसमध्ये एका महिलेला माझ्या अंगावर सोडलेलं होतं या लोकांनी. मग त्यावेळी काय विषय होता? त्यामुळं ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे, आपल्याला चळवळ, आपली एकी, आपली ओबीसींच्या सर्व जात समूहांची वज्रमूठ आपल्याला आपल्या आरक्षण वाचवण्यासाठी, जातनिहाय जनगणनेसाठी या महाराष्ट्रामध्ये अबाधित ठेवायची आहे.